नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना हॅपी वुमन्स डे। आज 8 मार्च अर्थात इंटरनॅशनल वुमन्स डे। तसं तर प्रत्येक दिवस आपला असतो आणि तो प्रत्येक दिवस आपण साजरा केला पाहिजे। वुमन या शब्दातच स्त्रियांच्या आरोग्यासाठीचं रहस्य दडलेलं आहे। बघूयात स्टेप वाईज। W स्टँड्स फॉर वॉटर, पाणी, जलतत्व। आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शरीरात 70% अधिक जवळजवळ पाणी आहे। रस रक्त धातूंसाठी पाण्याची गरज असते आणि पाणी प्यायला पाहिजे हे सगळ्यांना माहिती असतं। पण तरीही अनेकदा विशेषतः आपण स्त्रिया खूप कमी पाणी पितो। अनेक कारण आहेत। प्रवासात जास्त कुठे थांबायला लागू नये, कामाच्या ठिकाणी कॉमन वॉशरूम्सच्या इथे जायला लागू नये, कारण बऱ्याचदा स्त्रियांची जी वॉशरूम्स असतात ती तेवढी क्लीन नसतात आणि लवकर युरिन इन्फेक्शन कॅच होऊ शकतं, कारण स्त्रियांचा मूत्रमार्ग त्यामध्ये छोटा असतो आणि तिथे संपर्क लवकर होतो। त्यामुळे बऱ्याच बायका खूप कमी पाणी पितात, कामाच्या ठिकाणीही, प्रवासातही किंवा एरवी सुद्धा। तर हे टाळलं पाहिजे। योग्य प्रमाणात जलतत्वांनी आपलं पोषण व्हायला पाहिजे। तर पाणी पुरेसं प्यायला पाहिजे आणि पाणी म्हणजे केवळ पाणी नाही तर त्याच्यात द्रवाहार म्हणजे सूप असेल, सार असेल, आमटी असेल, सरबत, ताक, शहाळं हे वेगवेगळे पदार्थ आहेत, ते सगळे व्यवस्थित गेले पाहिजेत। तरच आपला रसधातू उत्तम राहील आणि त्याच्यातून निर्माण होणारा रज म्हणजे आपली मेन्स्ट्रुअल सायकल ही सुद्धा उत्तम राहील। आणि त्यामुळे पाण्याचं महत्त्व आहे। अर्थात अति सर्वत्र वर्ज्य, अति अंबुपान हे ऍसिडिटीला कारण होऊ शकतं। त्यामुळे आयुर्वेदानुसार पाणी किती प्यावं, कसं प्यावं, वय, प्रकृती, ऋतू याचा कसा विचार करावा याविषयी आधी डिटेल व्हिडिओ केलाय, तो नक्की बघा। सो W इज फॉर वॉटर, जलतत्व। O म्हणजे ऑक्सिजन। आपल्यापैकी अनेक जणी असं म्हणतात, श्वास होऊ दे मोकळा। खऱ्या आयुष्यात हे घडणं गरजेचं आहे। मोकळ्या हवेत जाणं, प्युअर ऑक्सिजन मिळणं हे खरंच स्त्रियांसाठी गरजेचं आहे। पूर्वी आपल्याकडे दररोज तुळशीला पाणी घालणं असेल, त्या सहवासात तुम्ही तिथे जाऊन उभं राहणं हे अभिप्रेत होतं। केवळ पाणी घालणं नाही तर त्या निमित्ताने तुम्ही तुळशीच्या रोपाच्या जवळ फेऱ्या माराल आणि तुम्हाला मिळणारा ओझोन, ऑक्सिजन मिळेल। वडाला प्रदक्षिणा घालणं असेल किंवा निसर्गात जाऊन पूजा करणं असेल, हे ह्यासाठी होतं। आपण त्याच्या मागचं तत्वज्ञान समजून घेतलं पाहिजे। सगळ्यांनीच मोकळ्या हवेत गेलं पाहिजे, स्त्री पुरुष सर्वांनी। पण स्त्रियांना विशेषतः वेळ काढून मोकळ्या हवेत जाणं हे दोन गोष्टींसाठी गरजेचं आहे, शारीरिक आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी। पुरेसा प्राणवायू मिळणं, ऑक्सिजन, प्युअर एअर, वायू तत्व चांगलं मिळणं हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी गरजेचं असतं। त्यामुळे जेव्हा केव्हा खूप मनात भावना दाटून येतात, मानसिक अस्वास्थ्य असतं, काही वेळा PMS म्हणजे पिरियड्सच्या आधी होणारी मूड स्विंग्सची अवस्था असते, अशा वेळेस मोकळ्या हवेत वॉक घ्यायला जा। 15 मिनिटात आपला मूड बदलतो आणि जे आपल्याला आधी वाटत असतं त्यापेक्षा खूप वेगळे आपण होऊन येऊ शकतो, ताजेतवाने होतो। त्यामुळे मोकळ्या हवेत जाणं, प्युअर ऑक्सिजन घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मोकळ्या हवेत वॉक आणि नियमित प्राणायाम करणं गरजेचं आहे। WOM, M स्टँड्स फॉर मेंटल वेलनेस। मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्यापेक्षाही थोडं जास्त महत्वाचं आहे असं आयुर्वेदही मानतं, कारण आयुर्वेदात शरीराबरोबरच मन, आत्मा ह्याचाही विचार केलेला आहे। आजकाल आपण म्हणतो सायकोसोमॅटिक डिसीज, पण हे खरं आहे। मनाच्या अवस्थेवर आपल्या शारीरिक अनेक गोष्टी बदलतात। मन पॉझिटिव्ह असेल तर वेदनाही कमी होतात आणि एखादी गोष्ट सहन करण्याची ताकद मिळते। पण मन जर अस्वस्थ असेल तर शारीरिक व्याधी वाढताना दिसतात आणि त्यामुळे ह्या मनासाठी स्त्रियांनी आपण दररोज अर्धा तास द्यायला पाहिजे। आपल्याला खरंच काय करायला आवडतं, काय कर्तव्य म्हणून करतो, ह्या पलीकडे जाऊन काय आवडतं ते किमान अर्धा तास करणं गरजेचं आहे। तुम्हाला गाणं आवडत असेल, नृत्य आवडत असेल, चित्रकला आवडत असेल, पाककला आवडत असेल, स्पोर्ट्स एखादा आवडत असेल, जे आवडतंय ते अर्धा तास करा। अनुकूल, मनाला अनुकूल असेल अशी गोष्ट करा, ते सुख आहे आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक स्वास्थ्य मिळणार आहे। नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी, डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आतापर्यंत आपण वेगवेगळे व्हिडिओज केलेले आहेत। स्त्रियांचे आरोग्य ह्याविषयी विशेष 2 प्लेलिस्ट पण आहेत। व्रत स्त्री आरोग्याचे किंवा तिचा प्रवास, मेनार्क टू मेनापॉज
यामध्ये आपण वेगवेगळ्या शारीरिक आजारांबद्दल, स्त्रियांच्या व्याधींबद्दल, त्यांच्या गरजांबद्दल बोललोय. ते जर व्हिडिओ मिस झाले असतील, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ते प्लीज आवर्जून बघा. त्याची लिंक मी देते आहे. पुढे जाऊया. एम फॉर मेंटल वेलनेस इतकंच ई फॉर एक्सरसाइज. ह्याला एक्सक्यूज नाही. 30 मिनिटं शरीराला व्यायाम व्हायलाच पाहिजे. मग कोणाला वॉक आवडत असेल तर चालायला जा, रनिंग आवडत असेल पळायला जा, मोकळ्या हवेत जा. एखादीला जिम आवडत असेल, एखादीला कार्डिओ आवडत असेल, योगासनं आवडत असतील, डान्स आवडत असेल, स्विमिंग आवडत असेल, जे तुम्हाला आवडतं ते करा. पण 30 मिनिटं शारीरिक व्यायाम, एक्सरसाइज मस्ट आहे. त्याला कुठलीही पळवाट नाही. घाम येईपर्यंत दररोज व्यायाम केलाच पाहिजे. 30 मिनिटं काढलीच पाहिजे आपल्या शरीराला. कारण स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः नंतर एजिंग फास्ट होतं. यूज इट ऑर लूज इट. वापरा, नाहीतर त्याची शक्ती कमी होत जाते. आणि तुम्हाला आवडेल तो व्यायाम प्रकार निवडा. सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. ह्याविषयी डिटेल व्हिडिओ केलेली आहे, प्लीज बघा. पण स्त्रियांनी अगदी 1 पासून सुरू करत 6 पर्यंत न्या, मग 6 पासून 12 पर्यंत न्या आणि दररोज 12 सूर्यनमस्कार घाला. किंवा तुमचं वय, प्रकृती आणि गरज ह्यानुसार ठरवा. पण आपली लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी आणि स्ट्रेंथ, स्टॅमिना हे उत्तम राहण्यासाठी एक्सरसाइज, व्यायामाला पर्याय नाही. आणि शेवटचा मुद्दा आहे एन, विच स्टँड्स फॉर न्यूट्रिशन. नरिश्ड डाएट. अनेकदा अनेक स्त्रिया वजन कमी करण्याच्या नादात अपुरा किंवा कमी पोषक असा आहार घेतात आणि त्याचा परिणाम स्वरूप अनेक हॉर्मोन्सचे चेंजेस दिसतात. शारीरिक व्याधींना आपण आमंत्रण देतो. त्यामुळे कुठलंही क्रॅश डाएट करू नका. किती खाताय, काय खाताय, त्याच्यातून काय मिळतंय हे नीट समजून घ्या. किती कॅलरीज आहेत हे महत्वाचं नाही, तर त्यातून नरिशमेंट काय मिळणार आहे, आपल्याला ते अंगी कसं लागणार आहे हे बघा. रक्तवाढीसाठी, हाडांच्या मजबूतीसाठी तुम्ही नीट खाणं आणि ते नीट पचवणं खूप गरजेचं आहे. यू आर नॉट व्हॉट यू ईट, यू आर व्हॉट यू डायजेस्ट. त्यामुळे आयुर्वेदानुसार अग्नी महत्वाचा. अग्नी उत्तम राहायला हवा असेल तर त्याला योग्य पद्धतीने संविधान देणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे पुरेसा योग्य पोषक आहार याविषयी अनेक व्हिडिओज केलेले आहेत, ते जरूर बघा. उंची वाढवण्यासाठी काय करावं, रक्तवाढीसाठी काय करावं, किंवा मुळातच आपण भिजवून सुकामेवा कसा खावा याविषयी आधी खूप सांगून झालेले आहेत, ते जरूर बघा. पण या 5 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात मॉडरेशन मध्ये, तर तुमचं आरोग्य तुमच्या हातात राहील. नुसतं उत्तम आहार घेऊन चालणार नाही, व्यायामही पाहिजे, तेवढीच पुरेशी झोपही पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा योग्य समतोल साधूया. आज वुमन्स डेच्या निमित्तानं या 5 गोष्टी जस्ट लक्षात राहायला सोप्या म्हणून सांगितल्या. सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. तुम्हाला काय ऐकायला आवडेल, कुठले विषय तुम्हाला महत्वाचे वाटतात, आम्हाला जरूर कळवा. हॅपी वुमन्स डे अगेन. स्टे फिट, स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.